आज वार बुधवार. मागच्या आठवड्यामध्ये श्री स्वामींकडे आम्ही गेलो नव्हतो अक्कलकोटला. तर आमच्या मनाला हुरहुर लागली होती. त्यामुळं आज अचानक उद्या गुरुपौर्णिमा आणि आज आमच्या सगळ्यांच्या मनात तर आलंच होतं की जाऊया चला अक्कलकोटला म्हणून. सगळ्यांच्या मुखातून एकदम निघालं की बाबा स्वामींनीच बोलवलं, अशा प्रकारे आमच्या मुखातून निघालं. तर आता आम्ही सगळे पुन्हा एकदा स्वामींकडे चाललोय. मागे यायला लागल्यात राहुल आणि रॉयल, मागे यायला लागल्यात. चला तर तुम्हाला दाखवतो लवकर सगळं श्री स्वामींचं दर्शन. औरातपर्यंत गेल्यानंतर नंदू अण्णांनी आम्हाला कुठेतरी पाहिलं होतं. मग त्यांनी कॉल केला. मग ते म्हटले मी देखील अक्कलकोटला येतो. मग काय त्यांना पण घेऊन चाललो. नंदू अण्णा सुद्धा आम्हाला औरातमध्ये भेटलेत. आता त्यांच्यासोबत चाललो आम्ही. स्वामींच्या मनात आता तुम्हाला घेऊन जायचं, आता तुम्हाला पण घेऊन चाललो. बघता बघता काही क्षणातच आम्ही अक्कलकोटला पोहोचलो. तिथे गेल्यानंतर एकदम शांत होतं, जास्त गर्दी काही नव्हती. गाडी वगैरे पार्क करून आलो. बरेच दिवस झालं स्वामींचं दर्शन देखील झालं नव्हतं. मग त्यामुळं आम्हाला उत्सुकता पण भरपूर होती. आत गेलो, दर्शन वगैरे घेतलो, वटवृक्षाच्या पाया वगैरे पडल्या. त्यानंतर मंदिरातून दर्शन करून आम्ही बाहेर आलो. तर तिथं पाहिलं आम्ही की पांडुरंगाची देखील तिथं स्वारी आली. आपल्या पंढरीच्या वारकऱ्यांनी इतका भारी नाद गुंगवला होता तिथं की मन तृप्त झालं होतं, जसं की पांडुरंगाचं तिथं साक्षात दर्शन होत होतं. सगळं एवढं भारी चालू होतं की मला आणि नंदू अण्णाला देखील आम्हाला मन आवरलं नाही. शेवटी आम्ही दोघांनी सुद्धा फुगडी खेळलो. बरंच वेळ झालं तिथं थांबून. शेवटी म्हटलं चला जाऊयात. दिगंबरा दिगंबरा करत स्वामींच्या जयघोषामध्ये आम्ही तिथून बाहेर आलो. तिथून बाहेर आल्यानंतर आम्ही सरळ अन्नक्षेत्राकडे गेलो. तिथे गेल्यानंतर अमोलराजे भोसले यांना भेटलो आणि यावेळी आम्हाला अन्नक्षेत्रामध्ये देखील आरती करण्याचं भाग्य भेटलं. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून परत आम्ही घरी आलो.